Hello everyone, very good morning and welcome to our initiative that is Daily Readymade Notes. आपल्या टेलिग्राम चॅनलचं किंवा जे काही यूट्यूबचं नाव आहे त्याचं कन्सेप्ट बिल्डर फॉर UPSC आणि MPSC. आपला जो इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स, याच्यामध्ये आज आपण 15 मार्चचे जे काही प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत आयदर फॉर UPSC आणि MPSCचा जो काही नवीन सिलेबस किंवा पॅटर्न जो चेंज झालेला आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हने आपण आर्टिकल डिस्कस करणार आहोत. पहिलं आर्टिकल आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स बाय चीप ॲज FII सेल्स बिग ओव्हर द पास्ट 5 मंथ. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे काय FII आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे काय DII. आता हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे काय असतात माहिती आहे का, की जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेजमेंटचे जे काही लार्ज कंपनीज वगैरे असतात ना, त्या काय करत असतात, दुसऱ्या कंट्रीच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियाचा जर विचार केला तर अशा फॉरेन कंट्रीजमधल्या कंपनी इंडियाच्या स्टॉक्स मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. ठीक आहे. याच्याबरोबर काय माहिती आहे का, ह्या फॉरेन फंडिंग बरोबर किंवा फॉरेन जे इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याच बरोबर ह्या डोमेस्टिक सुद्धा काही इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात, तर ते सुद्धा काय करत असतात माहिती आहे का, इंडियाच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. रिसेंटली काय झालेलं आहे म्हणजे ग्लोबल लेवलला पॉलिसी चेंज झाल्यामुळे म्हणा, त्याच्यानंतर USचं जे काही डिसिजन्स वगैरे होते प्रेसिडेंट ट्रम्पचे त्याच्यामुळे म्हणा, किंवा USचं जे काही फेडरल बँक आहे त्यांनी केलेले समजा जे काही पॉलिसी रिलेटेड डिसिजन्स वगैरे असतील किंवा चेंजेस वगैरे असतील ते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, जो काही रशिया आणि युक्रेनमुळे झालेला समजा जो ट्रेड वॉर आहे ती एक गोष्ट म्हणा. तर ह्या सगळ्या फॅक्टरमुळे काय झालेलं आहे, जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत जे इंडियामध्ये इन्व्हेस्ट करायचे त्यांनी काय केलेलं आहे, इंडियन स्टॉक मार्केटमधला पैसा म्हणजे हायर त्यांना रिटर्न ॲज म्हणजे इंडियाचा जर विचार केला विथ रिस्पेक्ट टू द अदर कंट्रीज, म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्राझील असेल, USA असेल किंवा चायना वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर त्यांना हायर रिटर्न अवेलेबल होते. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, इंडियाच्या स्टॉक मार्केटमधनं पैसा त्यांनी पुल आउट केलेला आहे. ठीक आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी काय आहे की एक तर ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे काय असतात किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर काय असतात. ठीक आहे. आताच तुम्हाला सांगितलं की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल जर ज्या कंपन्या इन्शुरन्स कंपन्या असतील म्हणजे काय LIC वगैरे असेल किंवा ज्या नवीन टाटाचे जे काही टाटा इन्शुरन्सच्या कंपन्या वगैरे असतील किंवा मॅक्स लाईफ इन्शुरन्स असतील, तर हे काय करत असतात, किंवा म्युच्युअल फंडच्या कंपनीज वगैरे असतील किंवा याच्यापेक्षा व्यतिरिक्त ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वगैरे असतात, तर हे काय करत असतात, इंडियामधलेच असतात, त्यांचं ओरिजिन इंडियामधलेच असतं आणि त्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट वगैरे करत असतात. त्यांना काय म्हणतात, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असं म्हणतात. सिमिलरली ज्या फॉरेनच्या कंपन्या अपार्ट फ्रॉम इंडियाच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात किंवा अशा प्रकारचे जे काही चांगले ज्या ठिकाणी मार्केट ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतात, त्यांना काय म्हणतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. ठीक आहे. तर इथे ते काय करण्यात आलेलं आहे, तो ट्रेंड रिप्रेझेंट करण्यात आलेला आहे की मागच्या 5 महिन्यामध्ये कशा पद्धतीनं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनी काय केलेले मोठ्या प्रमाणामध्ये पैसा पुल आउट केलेला आहे. आणि हे इम्पॅक्ट म्हणजे त्याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा काढून घेतल्यामुळं आणि ज्या ठिकाणी दुसरे इमर्जिंग मार्केट किंवा ग्रोथ ज्या ठिकाणी अवेलेबल त्यांना मिळते किंवा त्यांना हायर रिटर्न ज्या मार्केटमध्ये मिळतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल USA म्हणा, चायना किंवा ब्राझील, तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं इन्व्हेस्ट केलेलं आहे. याचा परिणाम जर बघितला त्यांच्या पुलआउटमुळे काय झालेलं आहे, इंडियाचे जे काही स्टॉक मार्केटचे जे काही प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत निफ्टी किंवा सेन्सेक्स वगैरे, तर त्याच्यामध्ये अराउंड 15% आपल्याला काय मिळणार बघायला आलेलं आहे की त्याच्यामध्ये डाऊनफॉल किंवा फॉल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळण्यात आलेला आहे. याच्या रिस्पॉन्समध्ये जे काही डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर होते त्यांनी काय केलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉकचं परचेस केलेलं आहे. ठीक आहे. तर हे स्टॉकचं परचेस झाल्यामुळे काय झालेलं आहे की त्यांना स्टॅबिलिटी अवेलेबल झालेली आहे इंडियन स्टॉक मार्केटला. लक्षात आलं तुम्हाला. याचं जर रिझन जर बघितलं तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इंडियामधले जे स्टॉक्स वगैरे आहेत, म्हणजे हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामधनं पैसा का काढून घेत आहेत, तर त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट रिझन्स आहेत. तर पहिली गोष्ट काय, इंडियन स्टॉक्स जे आहेत ना, तर हे कम्पॅरेटिव्हली त्यांचं जे व्हॅल्युएशन आहे ते काय सांगितलेलं आहे की ओव्हर व्हॅल्युएशन त्यांचं केलेलं आहे. ज्या वेळेस समजा अशा प्रकारचं ओव्हर व्हॅल्युएशन होतं त्यावेळेस काय होतं की रिअल इन्व्हेस्टमेंट किंवा जे आपल्याला रिअल आउटकम त्यामधनं मिळतं तर ते काय असतं की ऑटोमॅटिकली कमी असतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की इंडियामध्ये ज्या काही कमोडिटी प्राइजेस त्या फॉल होत आहेत आणि कॉर्पोरेट अर्निंग जी कम्पॅरेटिव्हली वीक आहे कम्पेअरिंग विथ द अदर कंट्रीज, तर त्यामुळे सुद्धा काय की त्यांनी भारतामधनं काय केलेलं आहे, जो पैसा आहे तो पुल आउट केलेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय
की जी काही वर्ल्ड मधली इकॉनॉमिक अनसर्टन्टी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल US मध्ये रिसेशनचं फिअर म्हणा किंवा चायनीज इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन वगैरे म्हणा, त्याच्यामुळे काय केलेलं त्यांनी इंडियामधनं पैसा काढून ज्या ठिकाणी समजा बेटर त्यांना ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होते त्यामुळे ते काय करतात की ते पैसा पुल आउट करतात. तिसरी गोष्ट याच्यामध्ये काय सांगितलेली आहे की US मधले जे काही बॉन्ड इल्ड आहे, म्हणजे त्यांच्या ज्या काही फेडरल बँक्स वगैरे त्यांनी काय केलेले रिसेंटली हायर बॉन्ड इल्ड इश्यू केलेलं आहे. बॉन्ड इल्ड म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखाद्या जे काही इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट वगैरे असतं, म्हणजे बॉन्ड वगैरे म्हणा, तर त्याच्यावर जे काही रिटर्न वगैरे मिळत असतात ना, तर ते कम्पॅरेटिव्हली इंडियन मार्केटपेक्षा US मध्ये त्यांनी जास्त अनाऊन्स केलेले आहेत किंवा ते वाढलेले आहेत. त्यामुळे सुद्धा काय की ॲज अ बेटर मार्केट ऑपॉर्च्युनिटीज किंवा इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज म्हणून त्यांनी तो इथला पैसा भारतामधनं पैसा काढून काय केलेलं आहे की US मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. त्यानंतर एक महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की रुपयाचं जे काही डिप्रिसिएशन वगैरे झालेलं आहे त्यामुळे सुद्धा जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर वगैरे आहेत त्यांना भीती आहे की याच्यामधनं इंडियामध्ये मिळणारे जे काही रिटर्न्स आहेत कम्पॅरेटिव्हली ते कमी असतील, त्यामुळे सुद्धा त्यांनी काय केलेले इथनं तो पैसा काढलेला आहे. ठीक आहे. आणि लास्ट इम्पॉर्टंट थिंग्स याच्यामध्ये सांगितलेली आहे की हे जे आउटफ्लो आहे ते कशामुळे बघायला मिळतं. इंडियामध्ये जे काही कॅपिटल गेन्स वगैरे मिळतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो, ती इन्व्हेस्टमेंट त्याची मॅच्युरिटी झाल्यानंतर ज्यावेळेस आपण तो पैसा वगैरे काढत असतो, तर ते जे कॅपिटल आपल्याला अवेलेबल होतं ना, तर गव्हर्नमेंट काय करतं त्याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स नावाचा एक टॅक्स इम्पोज करत असतो. ठीक आहे. तर कम्पॅरेटिव्हली जे काही अल्टरनेटिव्ह मार्केट वगैरे आहेत ज्यावेळेस त्याचं कंपॅरिझन इंडियन मार्केट बरोबर केलं जातं, तर हे अराउंड 50 to 20% हे हायर आहे इंडियाचा जो काही कॅपिटल गेन टॅक्स आहे. त्याच्यामुळे सुद्धा काय की आपल्याला याच्यामधनं फॉलोआउट वगैरे किंवा जो काही आउटफ्लो येतो हे बघायला मिळतो. ठीक आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं या ठिकाणी इम्पॉर्टंट काय आहे की जसं मग तुम्हाला सांगितलं की ग्लोबल मार्केटमध्ये जे काही रिझन्स वगैरे या ठिकाणी एक्सप्लेन करण्यात आलेले आहेत ते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे काय आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे काय की यांच्यामध्ये डिफरन्सिएशन एक्झाममध्ये विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन जर बघितलं प्रिलिम बेस, तर अशा प्रकारचे क्वेश्चन वगैरे विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला डिफरंट स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाऊ शकतात की विथ रिस्पेक्ट टू द फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. मग त्या ठिकाणी तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की ते बेसिकली त्यांचं नेचर काय आहे किंवा त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे काय असतात, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं हे रिझन्स त्या ठिकाणी एक्सप्लेन केले. मग हायर बॉन्ड इल्ड म्हणजे अदर कंट्रीजमध्ये ज्यावेळेस हायर बॉन्ड इल्ड इश्यू केले जाते तर त्यावेळेस भारतामध्ये पैसा जास्त येतो का कमी प्रमाणामध्ये किंवा आउटफ्लो जास्त होतो, अशा प्रकारचे सुद्धा स्टेटमेंट त्या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता आहे. किंवा असं विचारलं जाऊ शकतं रुपीचं ॲप्रिसिएशन किंवा डिप्रिसिएशन झाल्यामुळं त्या ठिकाणी हायर रिटर्न किंवा लो रिटर्न मिळण्याची शक्यता समजा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला असते, मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे का बरोबर आहे. ठीक आहे. किंवा अशा प्रकारचे सुद्धा विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिझन फॉर द रिसेंट फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट सेल ऑफ इन इंडिया, म्हणजे त्यांचं जे काही सेल ऑफ वगैरे चालू आहे आणि तो इथनं पैसा काढून दुसऱ्या इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये टाकताय, तर ते जे रिझन्स तुम्हाला मी सांगितले त्यापैकी कोणतं रिझन्स वगैरे नाहीये. ठीक आहे. तर आता जे आपण रिझन बघितले तर हे सगळे तुम्ही काय करू शकता, म्हणजे बघण्यासारखं काय माहिती आहे का याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं एक तर या दोघांमधला डिफरन्सिएशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय रिझन. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर लक्षात ठेवायचं जर असेल तर मग गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसीज वगैरे आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचं फॉर एक्झाम्पल जे काही हायर कॅपिटल गेन जे टॅक्स वगैरे असतात अशा प्रकारच्या टॅक्सेशन पॉलिसीचा इन्व्हेस्टमेंटवर कशा प्रकार पद्धतीने इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो, तर तो वन ऑफ द आर्ग्युमेंट तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये GS3 मध्ये असण्याची शक्यता वगैरे आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमीच्या रिलेटेड म्हणा किंवा ही जी इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे ती कशा पद्धतीने बाहेर वगैरे जाते आणि त्याला कारणीभूत इंडियामधले जे काही टॅक्सेशन पॉलिसीज वगैरे आहेत हायर टॅक्सेशन पॉलिसी ते कसं निगेटिव्हली इम्पॅक्ट वगैरे करतात, ह्या प्रकारचा जर तुम्हाला आर्ग्युमेंट त्या आन्सर रायटिंगमध्ये मेन्शन करायचा असेल तर तुम्ही इथे दिलेला डेटा आणि कॅपिटल गेन टॅक्स जो आहे ना तो कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतो तो त्याचा आर्ग्युमेंट त्या ठिकाणी मेन्शन वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, अतिशय इम्पॉर्टंट आर्टिकल आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की रिसेंटली नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ यांची मीटिंग झाली होती आणि तो डे सुद्धा सेलिब्रेट करण्यात आलेला होता. आणि त्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियाचे जे काही प्राईम मिनिस्टर आहेत हॉनरेबल नरेंद्र मोदी यांनी काय केलं होतं, गुजरातमध्ये ती रिसेंट मीटिंगची कंडक्ट केली होती. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट काय एक तर नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ जो आहे ना, ठीक आहे, त्याच्या रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांचं स्थापना कधी झाली होती, त्यांचे चेअरमॅन कोण असतात किंवा मेंबर वगैरे कोण असतात, त्याची जर स्थापना बघितली तर 2003 मध्ये त्यांची एस्टॅब्लिश करण्यात आली होती. आणि कोणत्या लॉच्या अंडर खाली त्यांचं स्थापना करण्यात आली होती, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो 1972चा इंडियामधला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे तर त्याची स्थापना 2003 मध्ये ह्या ऍक्टच्या आतमध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. याचं जर नेचर बघितलं
तर ही वाईल्ड लाईफच्या रिलेटेड प्रोटेक्शन किंवा त्यांचं कन्झर्वेशन करण्यासाठी ही अपेक्स बॉडी आहे. आणि ती काय की ॲडवायझरी बॉडी आहे. म्हणजे त्यांचं जे काही डिसिजन्स वगैरे आहेत तर हे बाइंडिंग डिसिजन्स नसतात, तर ते काय असतात ॲडवायझरी नेचरमध्ये असतात. एक्झाममध्ये अशा प्रकारचे जे काही ऑड फॅक्ट्स वगैरे आहेत ना ते विचारले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर याचं जर चेअरमन किंवा चेअरपर्सन बघितलं तर आता ही मीटिंग जसं तुम्हाला मी सांगितलं ह्या ओव्हरऑल आर्टिकलच्या कंटेक्सवरून आपल्याला असं लक्षात येतं की प्राईम मिनिस्टरने ती मीटिंग चेअर केली. मग ऑब्व्हियसली त्यांचे जे कोणी चेअरपर्सन किंवा चेअरमन असतात ना हे कोण असतात की प्राईम मिनिस्टर असतात त्या कंट्रीचे. ठीक आहे. त्यानंतर व्हाईस चेअरपर्सनचा जर विचार केला तर जे काही एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचे युनियन मिनिस्टर्स असतात तर ते काय करतात ॲज अ व्हाईस चेअरपर्सन म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट करत असतात अंडर द नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. यांच्या जर मेंबरचा जर विचार केला तर अलॉंग विथ प्राईम मिनिस्टर, युनियन मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट यांच्याबरोबर गव्हर्नमेंटचे जे काही ऑफिशियल्स मेंबर वगैरे असतात ते किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणा किंवा कन्झर्वेशनिस्ट म्हणा तर हे सुद्धा यांचं इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये असतं समजा ॲज अ मेंबर म्हणून. त्यानंतर एक इम्पॉर्टंट याच्या रिलेटेड गोष्ट आहे, जसं तुम्हाला सांगितलं यांचे जे काही डिसिजन्स असतात तर ही काय की ॲडवायझरी बॉडी आहे आणि डिसिजन्स जे असतात ना हे बाइंडिंग डिसिजन नसतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, दुसरा एक बोर्ड होता म्हणजे याची स्थापना होण्याच्या पूर्वी म्हणजे याचं जर आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर बघितलं नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ याचं तर याच्या आधीनं एक प्रिकर्सर बॉडी होती. ठीक आहे. त्याची स्थापना झाली होती 1952ला. त्या बॉडीचं नाव काय होतं इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला काय होतं याचं जर इव्होल्युशन आपल्याला जर लक्षात बघायचं असेल किंवा बघायचं जर असेल तर 1952ला इंडियन बोर्ड फॉर वाईल्ड लाईफची स्थापना झाली होती. त्यानंतर जो 1972चा ऍक्ट आहे तर त्या ऍक्टच्या अंतर्गत 2003ला ह्याच इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचं काय झालं नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ म्हणून त्याचं कन्व्हर्जन करण्यात आलं. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी त्याला स्टॅट्युटरी स्टेटस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलं. त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट इश्यूज वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही कन्झर्वेशनच्या रिलेटेड इश्यूज किंवा कॉन्ट्रोवर्सीज आहेत विथ रिस्पेक्ट टू द नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफच्या रिलेटेड तर याच्यामध्ये ना एक इम्पॉर्टंट इश्यू आहे तो म्हणजे काय की डेव्हलपमेंट एका साईडला आणि दुसरी गोष्ट काय की कन्झर्वेशन एका साईडला. म्हणजे कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट साध्य करायचं विथ टेकिंग ड्यू कन्सर्न्स विथ रिस्पेक्ट टू द कन्झर्वेशन्स. म्हणजे या आर्टिकलमध्ये काय करण्यात आलेलं आहे दोन्ही साईडनं म्हणजे पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण तर त्याचे एक्झाम्पल्स वगैरे प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. म्हणजे डेव्हलपमेंट आणि कन्झर्वेशन कशा पद्धतीनं त्यांनी मॅनेज वगैरे केलेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचं जर एक्झाम्पल बघितले तर गिर नॅशनल पार्कचं लायनचं कन्झर्वेशन इफेक्टिव्हली कशा पद्धतीनं करण्यात येतं विथ रिस्पेक्ट टू द इफेक्टिव्ह कम्युनिटी पार्टिसिपेशन आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. सिमिलरली जे काही दुसरे प्रोव्हिजन्स वगैरे आहेत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टमध्ये तर ते सुद्धा कशा पद्धतीनं लिगल फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतात की वाईल्ड लाईफचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे तुम्ही सुद्धा काय करू शकता याचं डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळेस त्या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉईंट प्रोव्हाइड करतात तर त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यानंतर निगेटिव्ह पॉईंटचा जर विचार केला म्हणजे कशा पद्धतीनं कन्झर्वेशन अफेक्ट होतं बाय प्रोव्हाइडिंग हायर हँड टू द डेव्हलपमेंट. मग याच्यामध्ये रिसेंटली जो काही केन बिटवा रिव्हर लिंकिंगचा जो प्रोजेक्ट वगैरे आहे त्याच्यामुळं जो आपला पन्ना टायगर रिझर्व आहे मध्य प्रदेशमधला तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो काही एरिया आहे तो कशा पद्धतीनं सबमर्ज वगैरे होतोय आणि त्यांचं जे काही हॅबिटेट वगैरे तो कशा पद्धतीनं लॉस त्या ठिकाणी होतोय. त्यानंतर सिमिलरली वेदांताचा जो काही ऑइल एक्सप्लोरेशनचा प्रोजेक्ट होता नॉर्थ ईस्टमध्ये तर तो कशा पद्धतीनं हुकलॉक गिबन जे हॅबिटेट वगैरे आहे नॉर्थ ईस्टमध्ये तर त्याला अफेक्ट वगैरे होतं. किंवा अंदमान निकोबार आयलँडवर गॅलथिया बे सेंच्युरी जी आहे तर ती कशा पद्धतीनं तिथं जे लेदरबॅक टर्टलचं जे कन्झर्वेशन आहे तर ते कशा पद्धतीनं डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीजमुळे म्हणजे या ठिकाणी टुरिझमचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि टुरिझमच्या रिलेटेड जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तर ते डेव्हलप करण्यासाठी कन्झर्वेशन कशा पद्धतीने अफेक्ट होतं तर ह्या ठिकाणी ते एक्झाम्पल्स वगैरे प्रोव्हाइड करण्यात आले. ठीक आहे. ॲज अ होमवर्क म्हणून तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्हाला मी आता टायगर रिझर्व्स असतील किंवा नॅशनल पार्क्स वगैरे असतील जे तुम्हाला सांगितले म्हणजे फॉर एक्झाम्पल गॅलथिया बे सेंच्युरी त्यानंतर पन्ना टायगर रिझर्व आणि त्यानंतर हुकलॉक गिबन हॅबिटेट तर हे 3 इम्पॉर्टंट जे लोकेशन्स आहेत तर हे ॲज अ सँच्युरी म्हणून किंवा टायगर रिझर्व म्हणून किंवा नॅशनल पार्क म्हणून एक्झॅक्टली कोणत्या स्टेटमध्ये लोकेटेड तर तुम्ही काय करायचं ते बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन जर बघितले तर याच्यामधनं आयदर तुम्हाला नॅशनल बोर्ड फॉर जे वाईल्ड लाईफ आहे त्याच्या रिलेटेड जे काही स्टेटमेंट वगैरे असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याची स्थापना कधी झाली, कोणत्या ऍक्टच्या आतमध्ये त्याची स्थापना झाली, त्यांचे जे डिसिजन्स वगैरे असतात ते आयदर बाइंडिंग असतात का ऍडवायझरी वगैरे असतात ते, किंवा
यांचा जो चेअरमन असतो तर तो कोण, एन्व्हायरमेंटचा जो काही मिनिस्टर आहे तो असतात का, किंवा प्राईम मिनिस्टर वगैरे असतात. तर अशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा जे तुम्हाला मी नॅशनल पार्क, टायगर कन्झर्वेशन एरियाज असतील किंवा सँच्युरीज या ठिकाणी जे मेन्शन्स केले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल गीर असेल, पन्ना असेल, त्यानंतर गॅलथिया बे असेल किंवा हुकलॉक गिबॉन वगैरे असतील, तर या पद्धतीने वगैरे विचारले जाऊ शकतात. आणि त्याला मॅच द फॉलोइंग मध्ये जे कोणकोणत्या स्टेटमध्ये ते लोकेटेड वगैरे आहेत त्या ठिकाणी ते स्टेटचे नावे त्या ठिकाणी देण्याची शक्यता वगैरे असते. ठीक आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला जर ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट जर बघितला तर GS2 मध्ये कशाच्या पद्धतीनं गव्हर्नन्स आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन, म्हणजे जे काही गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ हे कशा पद्धतीने वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मध्ये त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा किंवा पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी इफेक्टिव्हली ते काम करतं. आणि सिमिलरली GS3च्या पर्स्पेक्टिव्हनं एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हनं हा सुद्धा इश्यू इम्पॉर्टंट वगैरे आहे. GS2च्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 2 डायमेन्शन्स इम्पॉर्टंट आहेत. एक तर म्हणजे काय की रोल ऑफ नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, म्हणजे कशा पद्धतीने त्यांचे जे काही डिसिजन्स वगैरे आहेत तर हे ऍडवायझरी वगैरे आहेत आणि त्यांना आणखी त्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांच्यामध्ये जे काही इनएडिक्वेट किंवा लेस सायंटिफिक रिप्रेझेंटेशन वगैरे त्यांचं रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने वाढवायचं, तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी इश्यू मेन्शन करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, GS2च्या पर्स्पेक्टिव्ह जसं तुम्हाला मी सांगितलं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं याच्या रिलेटेड काही चॅलेंजेस वगैरे सांगितले आहेत. म्हणजे काय की यांचं जे काही इंडिपेंडन्स आहे तर तो इंडिपेंडन्स त्याच्या रिलेटेड हार्म झालेला आहे. तर हे हार्म कशामुळे झालेलं आहे की पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन याच्यामध्ये वाढलेलं आहे आणि एन्व्हायरमेंटल जे काही एक्सपर्ट्स वगैरे आहेत त्यांचं रिप्रेझेंटेशन याच्यामध्ये कमी झालं, म्हणजे एक्झिक्युटिव्हचा जो काही हँड आहे तो वाढलेला आहे. आणि ज्या वेळेस एक्झिक्युटिव्हचा हँड वाढतो तर त्यावेळेस ते काय करतात की डेव्हलपमेंट आणि कन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 इश्यू या ठिकाणी, तर ते काय करतात डेव्हलपमेंटला त्या ठिकाणी प्रायोरिटी प्रोव्हाइड करतात अगेन्स्ट द कन्झर्वेशन. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्झिक्युटिव्हचं आणि एन्व्हायरमेंटलिस्ट जे काय असतं त्यांचं बॅलन्स त्या ठिकाणी मेंटेन करू, तर त्यावेळेस जो आपला हा जो इश्यू आहे डेव्हलपमेंट आणि कन्झर्वेशनचा, तर त्यावेळेस सुद्धा काय होईल ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये एक बॅलन्स क्रिएट होईल. ठीक आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा इश्यू या ठिकाणी काय सांगितलेला आहे, जे काही डेव्हलपमेंट रिलेटेड प्रोजेक्ट्स वगैरे आहेत विथ रिस्पेक्ट टू द इको सेन्सिटिव्ह झोन, तर ह्या ठिकाणी काहीतरी रेस्ट्रिक्शन्स असणं आवश्यक असतं. पण जसं मी तुम्हाला सांगितलं एक्झिक्युटिव्हचा हँड या ठिकाणी वाढल्यामुळे ते काय झालेलं आहे, अशा प्रकारच्या इको सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये क्लिअरन्स जे असतात ना डेव्हलपमेंट रिलेटेड प्रोजेक्टला, तर ते काय केले जातात फास्ट क्लिअरन्स प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. बाय निग्लेक्टिंग जो काही आपला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा जो काही रिपोर्ट वगैरे येतात त्याला निग्लेक्ट करून त्या ठिकाणी फास्ट क्लिअरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी चॅलेंजेस काय प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारचा एक्झिक्युटिव्हचा हँड वाढल्यामुळं नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ मध्ये मग त्यांचं जे काही प्रायोरिटी वगैरे येतात ते काय प्रोव्हाइड करतात, इकॉनॉमिक ग्रोथला प्रायोरिटी करतात ओव्हर द कन्झर्वेशन. ठीक आहे. तर हे 3 इम्पॉर्टंट कन्सर्न्स जे आपल्याला GS2च्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट वगैरे आहेत किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर त्याठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्याला नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफच्या रिलेटेड ज्यावेळेस डेव्हलपमेंट किंवा कन्झर्वेशनच्या रिलेटेड आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचे डायमेन्शन्स त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. GS3च्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर सिमिलरली हा टॉपिक एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीच्या सिलेबसमध्ये होतो. आणि ह्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की इम्पॉर्टंट जे प्रोजेक्ट्स मी तुम्हाला आधी सांगितले होते की फॉर एक्झाम्पल गीर नॅशनल पार्कमध्ये कशा पद्धतीनं ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट त्या ठिकाणी मॅनेज करण्यात आलेला आहे किंवा डेव्हलपमेंट आणि कन्झर्वेशनच्या रिलेटेड कशा पद्धतीने ते बॅलन्स मेंटेन करण्यात आलेलं आहे, हे पॉझिटिव्ह गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे निगेटिव्ह याचे साईड आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल केन बिटवा असेल किंवा गॅलथिया बे असेल किंवा हुकलॉक गिबनच्या रिलेटेड जे काही नॅशनल पार्क वगैरे असतात त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं डेव्हलपमेंटला प्रायोरिटी प्रोव्हाइड करण्यात आली होती आणि त्यामुळं कन्झर्वेशनच्या रिलेटेड जे काही लॉस मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे, तर हे सुद्धा आर्ग्युमेंट त्या ठिकाणी मेन्शन्स करण्यात येतात. ठीक आहे. त्यानंतर आता आपण GS2 आणि GS3च्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये जे काही चॅलेंजेस वगैरे होते ते बघितले. त्यानंतर याच्यामध्ये आर्टिकलमध्ये आणखी कशा पद्धतीनं याला रिफॉर्म्स सजेस्ट, म्हणजे कोणकोणत्या पद्धतीनं रिफॉर्म्स याला करण्याची गरज आहे ते हे सुद्धा मेन्शन्स करण्यात आलेले आहे. पहिला जो रिफॉर्म या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, जे काही डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी वगैरे असतात तर त्यांची ऑटोनॉमी या ठिकाणी मेंटेन करण्यात यावी आणि त्यांचं जे काही स्ट्रेंथनिंग वगैरे आहे, म्हणजे त्यांचे जे काही डिसिजन्स वगैरे तर त्यांना काही प्रमाणामध्ये म्हणजे केस बाय केस स्टडीजवर त्यांना काय करण्यात यावं, बाइंडिंग डिसिजन्स त्यांचं ते नेचर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात यावं. ठीक आहे. म्हणजे ऍक्टमध्येच तसं प्रोव्हिजन करण्यात यावं. नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचे जे काही डिसिजन्स वगैरे असतील तर हे केस बाय केस बेसिसवर
तर ते बाइंडिंग डिसिजन्स वगैरे असतील. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इको सेन्सिटिव्ह झोन मधले जे काही प्रोजेक्ट वगैरे असतील तर ते या ठिकाणी यांचे जे काही डिसिजन्स वगैरे असतील तर ते बाइंडिंग वगैरे असतील. दुसरी गोष्ट म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचा जो काही डिसिजन वगैरे आहे किंवा त्यांचा जो काही रिपोर्ट वगैरे तर तो इफेक्टिव्हली तो इम्प्लिमेंट करण्यात यावा, तर असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, की जसं मी तुम्हाला सांगितलं एक्झिक्युटिव्हचा जो हँड आहे तो वाढलेला होता आणि जे काही एन्व्हायरमेंटलिस्ट जे होते तर ते कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये होते, तर त्यांचं सुद्धा रिप्रेझेंटेशन जर त्याच्यामध्ये बॅलन्स करण्यात यावं, तर अशा पद्धतीने याच्यामध्ये रिफॉर्म सजेस्ट करण्यात आलेले आहेत. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन जर बघितले तर आपल्याला दोन प्रकारचे क्वेश्चन याच्यामध्ये फ्रेम होऊ शकतात. एक तर काय की हा जो नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ त्यांचा रोल डिस्कस करा विथ रिस्पेक्ट टू द वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन इन इंडिया, आणि त्यांचं जे काही इफेक्टिव्हनेस आहे म्हणजे कशा पद्धतीने ते एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात, तर ह्या रोलला तर क्रिटिकली अनालाइज करण्याचा प्रयत्न करा. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस क्रिटिकली अनालाइज म्हणून आपल्याला डायरेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये प्रोव्हाइड केले जातात, तर तुम्हाला पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण डायमेन्शन्स त्या पद्धतीने सांगायचे असतात. म्हणजे पॉझिटिव्हली त्यांनी कशा पद्धतीनं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन किंवा कन्झर्वेशन हे बॅलन्स केलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग तुम्ही गिर नॅशनल पार्कचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, निगेटिव्ह मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्या रिलेटेड जे काही प्रोजेक्ट्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ ईस्ट मध्ये असतात किंवा गॅलथिया जे काही बेच्या रिलेटेड जे काही प्रोजेक्ट्स वगैरे असतात, तुम्ही त्या ठिकाणी आर्ग्युमेंटमध्ये निगेटिव्ह मध्ये ते प्रेझेंट वगैरे करू शकता. आणि फायनली तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी वे फॉरवर्ड किंवा रिफॉर्म जे आहेत ते सजेस्ट करायचे. जसं मी तुम्हाला आर्टिकलमध्ये सांगितलं होतं की 3 रिफॉर्म तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली अशा प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये मेन्शन वगैरे करू शकता. किंवा सिमिलरली जर सेकंड क्वेश्चन जर बघितला तर रिसेंटली जर आपण युपीएससीचं जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे जर पेपर वगैरे बघितले तर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारला जाण्याचा ट्रेंड जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग अशा प्रकारचे स्टेटमेंट जर असतील, फॉर एक्झाम्पल बॅलन्सिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विथ वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन इज वन ऑफ द इंडियाज बिगेस्ट पॉलिसी चॅलेंजेस. मग हे जे स्टेटमेंट आहे त्याला अनालाइज करा. रिसेंटचे जे काही जजमेंट वगैरे आहेत किंवा जे प्रोजेक्ट्स वगैरे आहेत जे नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ यांनी क्लिअर वगैरे केलं, तर ह्या प्रोजेक्टच्या रिलेटेड हे स्टेटमेंट अनालाइज करा. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे सेंटर, स्टेट आणि पार्टी. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की ऑथरचं म्हणजे हे जे ऑथर आहेत भानुप्रताप मेहता, तर हे काय करतात की इंडियामध्ये जे काही फेडरलिझमच्या रिलेटेड इश्यूज जे चालू आहेत तर त्यांना एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न त्यांनी काय केलेला आहे हे आर्टिकलमध्ये केलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जो काही पॉलिटिकल पार्टीचा डॉमिनन्स वगैरे वाढत आहे आणि हा डॉमिनन्स वाढल्यामुळं कशा पद्धतीनं सेंटर आणि स्टेटचं जे काही बॅलन्स ऑफ पॉवर आहे ते कशा पद्धतीने अफेक्ट होते, तर ह्यांनी त्या आर्टिकलमध्ये आर्ग्युमेंट्स प्रोव्हाइड केले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण याला सिलेबसचा जर रिलेव्हन्स बघितला अशा प्रकारच्या आर्टिकलचा, तर फेडरलिझमच्या रिलेटेड हा इश्यू आहे. म्हणजे गव्हर्नन्स, फेडरलिझम आणि कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड जे काही इश्यू आहेत तर हे आपल्याला GS2 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी कंटेक्स्ट मेन्शन्स केलेला आहे. म्हणजे कंटेक्स्टमध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही गव्हर्नमेंटचे डिसिजन वगैरे आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिसिजन, फॉर एक्झाम्पल डिलिमिटेशनचे जे काही एक्सरसाइज वगैरे आहेत, तर त्याच्यामुळं नॉर्दर्न स्टेट आणि इंडियामधले जे काही साऊदर्न स्टेट वगैरे त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने डिवाइड वगैरे क्रिएट झालेला आहे, आणि हे डिवाइड क्रिएट झाल्यामुळे कशा पद्धतीने जो काही बॅलन्स ऑफ पॉवर होता इन बिटवीन सेंटर आणि स्टेट तो कशा पद्धतीने इम्पॅक्ट वगैरे झालेला आहे, तर हा कंटेक्स्ट त्यांनी मेन्शन केलेला आहे. सिमिलरली याच्यामध्ये जे काही कंटेम्पररी चॅलेंजेस, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक तर हे डिलिमिटेशनचा इश्यू, दुसरी गोष्ट म्हणजे काय की फिजिकल सेंट्रलायझेशन झालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल GST काउन्सिलमधनं जे काही फंडचं डिस्बर्समेंट स्टेटला वगैरे केलं जातं तर ते कशा पद्धतीने अडवलं वगैरे जातं, तर हे सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल प्रोव्हाइड करताना ज्यावेळेस आपण फिजिकल फेडरलिझम आणि इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीचा विचार करतो तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की काही एक्झाम्पल्स प्रोव्हाइड केलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तामिळनाडूच्या रिलेटेड जी काही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे समग्र शिक्षा अभियान, तर सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, तामिळनाडूच्या रिलेटेड जे काही फंडचं डिस्बर्समेंट केलेलं आहे तर त्याला थांबवलेलं आहे किंवा त्याला विथहोल्ड केलेलं आहे. मग अशा प्रकारचे विथहोल्डिंग केल्यामुळे काय होतं माहिती का की स्टेटचा जो काही डिपेंडन्स वगैरे आहे तो सेंटरवर आपल्याला बघायला मिळतो, आणि हे काय रिप्रेझेंट करतं की फिजिकल सेंट्रलिझम किंवा फिजिकल इम्बॅलन्स रिप्रेझेंट करतं. आणि हे कोणाच्या बाजूने जास्त झुकलेलं आहे, तर हे सेंटरच्या बाजूने जास्त झुकलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या स्कीम मध्ये म्हणजे जे काही सेंट्रली स्पॉन्सर स्कीम्स वगैरे असतात त्या ठिकाणी आपल्याला सेंटरचा डॉमिनन्स कशा पद्धतीने बघायला मिळतो, तर हे फिजिकल फेडरलिझम आणि इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं डायमेन्शन याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे, ज्या काही ऑथॉरिटेटिव्ह टेंडन्सीज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड कंट्रोल वगैरे असेल किंवा
जे काही ज्युडिशियल इंडिपेंडन्स वगैरे असतात तर ते कशा पद्धतीनं अंडरमाइन केलं जातं, किंवा ज्या काही डिफरंट सेंट्रल एजन्सीज वगैरे येतात त्या कशा पद्धतीने मिसयूज वगैरे केले जातात, तर हे सुद्धा काय रिप्रेझेंट करतं, सेंटरचा जो काही ऑथॉरिटेरियन टेंडन्सीज वगैरे तर हे सुद्धा रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न या ऑथरने त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे हे सुद्धा आर्ग्युमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे जे काही स्टेट लेवलच्या ज्या काही पॉलिटिकल पार्टीज वगैरे तर त्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने चेंज झालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी चीफ मिनिस्टर्स जे असतात ना, तर बेसिकली यांचा जो रोल बघितला, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल जर रोल बघितला तर हे कोणाला रिप्रेझेंट करत असतात, हे पूर्ण ॲज अ स्टेट हेड म्हणून ते रिप्रेझेंट करत असतात. पण इन रियालिटीमध्ये जर बघितलं तर ते कोणाला रिप्रेझेंट करत असतात, तर ते त्या पॉलिटिकल पार्टीच्या त्यांचं जे काही असोसिएशन वगैरे असेल तर त्यांचा जो जास्त कल आहे ना, तर हे पॉलिटिकल पार्टीला असल्यासारखा दिसतो अगेन्स्ट द स्टेट हेड. ठीक आहे, म्हणजे ते स्टेट हेड कमी प्रमाणामध्ये त्यांचा रोल प्ले करतात आणि जास्त काय की ते पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते जास्त त्या ठिकाणी ऍक्ट होतात. हे सुद्धा कन्सर्न्स त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सर्न्स या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे, जे काही पार्लमेंटरी ओव्हरसाईट मेकॅनिझम आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं, तर त्याचं सुद्धा कसं डॉमिनन्स कमी झालेलं आहे, किंवा एक्झिक्युटिव्हचं डॉमिनन्स कशा पद्धतीने त्याच्यामध्ये वाढलेलं वगैरे आहे, आणि त्यामुळं कशा पद्धतीनं सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालेलं हे सुद्धा त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जीएसटीच्या रिलेटेड आणि त्याच्या रिलेटेड फेडरलिझम ते कशा पद्धतीने अफेक्ट करतं हे सुद्धा त्या आर्टिकलमध्ये आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करण्यात आले. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या रिलेटेड जी काही जीएसटी काउन्सिल वगैरे असते, तर ही कशा पद्धतीने पॉझिटिव्हली कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे इकॉनॉमिक कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही एक एक्झाम्पल म्हणून ते सेट करतं. पण त्याचबरोबर जे काही स्टेटचं इंडिपेंडन्स आहे, फायनान्शियलच्या रिलेटेड जे काही डिसिजन मेकिंग वगैरे आहे, तर एक्झॅक्टली तो कशा पद्धतीने पैसा खर्च करण्यात यावा. जसं तुम्हाला आम्ही एक एक्झाम्पल सांगितलं तामिळनाडूचं, जे काही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स वगैरे असतात त्याच्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रोव्हाइड केले जातात सेंटरकडनं, की ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेला जो पैसा आहे तो पर्टिक्युलरली अशा प्रकारच्या स्कीम्सवरच खर्च करण्यात यावा. पण कधी कधी कसं असतं, स्टेट गव्हर्नमेंटच्या पण स्कीम्स पर्टिक्युलरली त्या वनरेबल सेक्शनच्या रिलेटेड त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम चालू असतात. आणि दुसरी गोष्ट काय की प्रत्येक स्टेटच्या ज्या प्रायोरिटी असतात ना, ह्या वेगवेगळ्या प्रायोरिटी असतात. त्यामुळं स्टेटला ह्या ठिकाणी इंडिपेंडेंटली डिसिजन देण्यात यावं, की पर्टिक्युलरली सेंट्रल गव्हर्नमेंटकडे येणारा जो काही फंड वगैरे आहे किंवा त्यांचं जे काही डिस्बर्समेंट वगैरे आहे, तर स्टेटच्या प्रायोरिटीच्या अकॉर्डिंगली ते त्यांना डिस्बर्समेंट करण्याचा या ठिकाणी जो काही ग्रेटर से आहे किंवा त्यांना जो ग्रेटर पॉवर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात यावी. ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण जर क्वेश्चन जर बघितलं तर अशा प्रकारचे, जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन्स वगैरे त्यांचा ट्रेंड रिसेंटली सध्या वाढतोय. मग आपण या ठिकाणी द डॉमिनन्स ऑफ पॉलिटिकल पार्टी इन इंडिया हॅज रिशेप द फेडरल स्ट्रक्चर ऑफन विकनिंग द स्टेट ऑटोनॉमी, म्हणजे पॉलिटिकल पार्टीचं जे काही डॉमिनन्स आहे ते कशा पद्धतीनं फेडरल स्ट्रक्चरला अफेक्ट करतं आणि स्टेटची ऑटोनॉमी याच्यामधनं कशा पद्धतीने अफेक्ट वगैरे होते. तर अशा प्रकारच्या स्टेटमेंटला क्रिटिकली अनालाइज करा, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न वगैरे विचारले जाण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचंय की जीएसटी काउन्सिलचं एक्झाम्पल म्हणा, किंवा स्टेट कशा पद्धतीनं त्यांचं फायनान्शियल कंट्रोल इम्प्लिकेट करण्याचा प्रयत्न करतं, की जे काही फंडचं डिस्बर्समेंट वगैरे आहे विथ रिस्पेक्ट टू द सेंट्रली स्पॉन्सर स्कीम, तर ते कशा पद्धतीने विथ होल्ड करतं, तर तुम्ही ह्या ठिकाणी ते काय मेन्शन्स वगैरे करू शकता आर्ग्युमेंटमध्ये. सिमिलरली जे काही नेक्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल फिस्कल फेडरलिझम इन इंडिया इज स्क्यूड इन फेवर ऑफ द सेंटर रिड्युसिंग द ऑटोनॉमी ऑफ स्टेट, म्हणजे इंडियाचं जे काही फिस्कल फेडरलिझम आहे हे सेंटरच्या बाजूने कशा पद्धतीने झुकलेलं वगैरे आहे, आणि त्यामुळं स्टेटची जी काही ऑटोनॉमी वगैरे तर ती कशा पद्धतीने हॅम्पर वगैरे होते, ते सुद्धा तुम्हाला काय करायचं डिस्कस करायचे विथ एक्झाम्पल. मग तुम्ही आर्टिकलमध्ये जे काही मी तुम्हाला एक्झाम्पल वगैरे सांगितले किंवा डिस्कस वगैरे केले, तर तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करताना त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, द डेंजर्स ऑफ डिलिमिटेशन. तर डिलिमिटेशनच्या रिलेटेड योगेंद्र यादव यांनी काय केलेले, खूप छान आर्टिकल प्रेझेंट केलेला आहे, आणि त्यांचा जो काही आर्ग्युमेंट आहे तर हा डिलिमिटेशनच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की फॉर एक्झाम्पल अशा प्रकारच्या जर एक्सरसाइज जर कंडक्ट करण्यात आली आणि त्याच्यामधनं जे काही कॉन्स्टिट्युशन्स वगैरे आहेत त्यांच्या मतदारसंघाचं जे काही रिड्रॉइंग करण्यात आलं, बाउंड्रीज जर वाढवण्यात आल्या, तर याच्यामधनं फेडरलिझम कशा पद्धतीनं निगेटिव्हली इम्पॅक्ट होतं, तर हा आर्ग्युमेंट त्यांनी ह्या आर्टिकलमधनं प्रेझेंट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे बेसिकली अशा प्रकारच्या एक्सरसाइज करून कशा पद्धतीनं फेडरल मधली जी काही युनिटी वगैरे आहे तर ती त्याच्यामधनं डिस्टर्ब होते, आणि ज्या काही रिजनल इनइक्वालिटीज आहेत त्या कशा पद्धतीनं वाढतात, तर यांनी त्या आर्ग्युमेंटमधनं प्रेझेंट करण्यात आलेलं आहे. जर सिलेबसचा रिलेव्हन्स बघितला
तर GS2 मध्ये जो आपला गव्हर्नन्सचा, फेडरलिझमचा आणि रिप्रेझेंटेशनचा जो काही इश्यू आहे तर त्याच्या आतमध्ये आपण हा टॉपिकला कन्सिडर करू शकतो. तर ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली त्यांनी काय सांगितलेलं आहे, एकतर डिलिमिटेशन म्हणजे काय त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे ज्या काही पार्लमेंटरी आणि स्टेट असेंब्लीच्या ज्या काही कॉन्स्टिट्यूशन्स वगैरे असतात किंवा ज्याला आपण मतदारसंघ वगैरे म्हणतो, तर त्यांचं पर्टिक्युलरली प्रत्येक सेन्सस नंतर म्हणजे पॉप्युलेशन चेंज झाल्यानंतर कशा पद्धतीनं त्या बाउंड्रीज वगैरे चेंज केले जातात किंवा मतदारसंघ चेंज केले जातात, तर त्यालाच काय म्हणतात, डिलिमिटेशनची एक्सरसाइज वगैरे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर हिस्टॉरिकल जर कंटेक्स्ट बघितला तर 1976ला काय केलं होतं की पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी काय केलं होतं की ह्या अशा प्रकारच्या एक्सरसाइजवर त्यांनी फ्रीज आणलं होतं. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर ते फ्रीज करण्यात आले होते. कधीपर्यंत फ्रीज करण्यात आले होते, 2001 पर्यंत फ्रीज करण्यात आले होते. सिमिलरली 2001 मध्ये सुद्धा काय झालं होतं, म्हणजे सुरुवातीची 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट होती आणि 2001 मध्ये 82nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ही इम्प्लिमेंट करून काय करण्यात आलं, ती लिमिटेशन जे ना 2026 पर्यंत करण्यात आली. म्हणजे 2026 नंतर जी काही पहिली जनगणना होईल तर त्या जनगणनेनंतर ते जे काही कॉन्स्टिट्यूशन्स वगैरे त्यांचं रिड्रॉइंग करण्यात येईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या आर्टिकलमध्ये काही चॅलेंजेस वगैरे रिप्रेझेंट करण्यात आले. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही पॉप्युलेशन आणि रिप्रेझेंटेशनच्या रिलेटेड कॉन्फ्लिक्ट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका साईडला पॉप्युलेशन आणि दुसऱ्या साईडला काय रिप्रेझेंटेशन, जसं म्हणजे जे काही ज्यावेळेस आपण डिलिमिटेशन एक्सरसाइज कॅरीड आउट करतो तर त्याचं बेसिस काय आहे की पॉप्युलेशन जे काही इन्क्रीज होतं, म्हणजे ज्या काही नवीन मतदारसंघ याच्यामधनं क्रिएट केले जातात ते कशाच्या बेसिसवर क्रिएट केले जातात, जे काही पॉप्युलेशन वाढलेले त्या बेसिसवर ते मतदारसंघ क्रिएट केले जातात. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक डिवाइड क्रिएट झालेले आहे इन बिटवीन साऊदर्न इंडियन स्टेट आणि नॉर्दर्न इंडियन स्टेट. बेसिकली यांचा कन्सर्न्स काय, साऊदर्न इंडियन स्टेटचा कन्सर्न्स काय की त्यांनी काय केलेलं आहे, इफेक्टिव्हली जे काही पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स जे आहेत ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि पॉप्युलेशनचं जे काही स्टॅबिलायझेशन त्यांनी काय केलेलं आहे, मोस्ट ऑफ द साऊदर्न स्टेटने ते अचीव्ह केलेलं आहे. याच्या विरुद्ध सिच्युएशन आपल्याला नॉर्दर्न स्टेटमध्ये बघायला मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल उत्तर प्रदेश, बिहार वगैरे, तर यांनी ते जे काही पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स जे आहेत इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करण्यात आले नव्हते आणि ह्या स्टेटमधला जो काही बर्थ रेट आहे तर तो हायर बर्थ रेट आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, ह्या स्टेटमधलं नॉर्दर्न इंडियन स्टेटमधलं पॉप्युलेशन ते काय झालं ऑटोमॅटिकली इन्क्रीज झालेलं आहे. याचा परिणाम काय होणार आहे की ज्यावेळेस अशा जे काही सीट्स वगैरे आहेत त्यांचं ज्यावेळेस आपण रिडिस्ट्रीब्युशन वगैरे करतो बेस ऑन द पॉप्युलेशन, तर ऑटोमॅटिकली साऊदर्न जे स्टेट आहेत तर त्यांना काय होईल की रिप्रेझेंटेशन कमी होईल आणि नॉर्दर्न स्टेटचं रिप्रेझेंटेशन तर ते ऑटोमॅटिकली ते काय होईल की नॉर्दर्न स्टेटचं रिप्रेझेंटेशन ते वाढेल. आता आर्टिकलमध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की याच्यामुळे काय झालेलं आहे की एक निगेटिव्ह जे काही प्रेसिडेन्स आपण म्हणतो ना त्याच्यामधनं तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी एक इम्पॉर्टंट कीवर्ड्स या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, त्याला काय म्हणतात, परवर्स इन्सेंटिव्ह. परवर्स इन्सेंटिव्ह म्हणजे काय त्यांना म्हणायचं आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं जे काही पॉलिसी वगैरे आहे पॉप्युलेशन ग्रोथ कंट्रोल करण्यासाठीची, तर ती कशा पद्धतीनं निगेटिव्हली इम्पॅक्ट झालेली आहे साऊदर्न स्टेटला, तर त्यालाच त्यांनी काय म्हणलेलं आहे, परवर्स इन्सेंटिव्ह. म्हणजे त्याचं एक्झाम्पल म्हणून ते तुम्ही काय करू शकता, आन्सरमध्ये त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. म्हणजे एखादी चांगली पॉलिसी तर गव्हर्नमेंटनं इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट जर केली तर त्याला निगेटिव्हली कसा दुसऱ्या याच्यामध्ये इम्पॅक्ट त्याचा बघायला मिळतो, तर त्यालाच काय म्हणतात, परवर्स इन्सेंटिव्ह असं म्हणतात. ठीक आहे. याचा जर फेडरलिझमवर जर इम्पॅक्ट बघितला तर बेसिकली काय होतं की नॉर्दर्न जे काही स्टेट वगैरे तर त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन तर याच्यामधनं वाढणार आहे आणि सिमिलरली साऊदर्न स्टेटचं जे काय की पॉलिटिकल जे काही रिप्रेझेंटेशन वगैरे ते कमी होणार आहे. तर याच्यामुळे काय होत आहे की नॉर्दर्न आणि साऊदर्न स्टेट त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनच्या याच्यामुळं त्या मुद्द्यामुळे त्यांचं डिव्हिजन झालेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे काही रिप्रेझेंटेशन वाढल्यामुळं डिसअप्रोप्रिएशन ऑफ मेजॉरिटी सुद्धा लोकसभेमध्ये काय होणार आहे की नॉर्दर्न स्टेटची ऑटोमॅटिकली याच्यामधनं वाढणार आहे आणि याचा इम्पॅक्ट जर बघितला तर रिजनल ऑटोनॉमीवर याचा इम्पॅक्ट सुद्धा निगेटिव्ह पद्धतीनं किंवा पॉलिटिकल डॉमिनन्स पर्टिक्युलरली जे काही त्यांचं रिप्रेझेंटेशन जास्त आहे म्हणजे हिंदी स्पीकिंगचं नॉन हिंदी स्पीकिंगवर कशा पद्धतीनं पॉलिटिकल डॉमिनन्स वाढणार आहे तर ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. सिमिलरली याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला कंटेक्स्ट आर्टिकलचा तर ऑथर जे आहेत योगेंद्र राजदूत तर हे ह्या डिलिमिटेशन एक्सरसाइजच्या अगेन्स्ट आहेत. म्हणजे त्यांचं जे काय म्हणणं आहे की हे निगेटिव्हली फेडरलिझम कशा पद्धतीने अफेक्ट करतं ह्यांनी ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग त्यांनी त्याच्यामध्ये की कशा पद्धतीनं बॅलन्स मेन्शन करण्यात यावा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये इम्प्लिसिटली जे काही सांगितलेलं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल डिफरंट स्टेटमध्ये कशा पद्धतीनं बॅलन्स वगैरे सांगण्यात आलेला आहे तर तो आपल्याला इम्प्लिसिटली ही एक्सरसाइज म्हणजे स्टॉप करून म्हणा किंवा ती फर्दर पुढे ढकलण्यात येऊन म्हणा ती कशा पद्धतीने तुम्ही तो बॅलन्स मेंटेन करू शकता डिफरंट स्टेटमधला तर हे
आर्ग्युमेंट त्या ठिकाणी प्रेझेंट करण्यात आलेले आहे. आणि दुसरी गोष्ट यांनी काय सांगितलेलं आहे, हे जी काय डिलिमिटेशनची एक्सरसाइज वगैरे आहे तर ती नॅशनल युनिटी प्रोटेक्ट करण्यासाठी एकतर परमनंट लेवलला किंवा त्यांना ती एक्सटेंड करण्यात यावी, हे सुद्धा आर्ग्युमेंटमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चनचा जर विचार केला तर अशा प्रकारचे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स या आपल्याला आर्टिकलमधून मिळण्याची शक्यता आहे. हा जो इश्यू आहे ना डिलिमिटेशनचा, तर ब्रॉडर कंटेक्स्टला जर बघितलं तर खूप मोठा मुद्दा आहे. कारण याच्यामधलं जसं तुम्हाला मी सांगितलं, एकतर कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर पॉलिटिकल, ऍडमिनिस्ट्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्ट होतं. त्यामुळे याचा कंटेक्स्ट जर बघितला तर एक्झाममध्ये अशा प्रकारचे जे काही इश्यूज वगैरे असतात ते रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस वगैरे जास्त असतात. ठीक आहे. तर क्वेश्चन बघूयात. तर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने कशा पद्धतीचे क्वेश्चन वगैरे विचारले जाऊ शकतात. क्रिटिकली अनालाइज द इम्पॅक्ट ऑफ रिओपनिंग द डिलिमिटेशन प्रोसेस ऑन इंडियाज फेडरल स्ट्रक्चर अँड रिजनल रिप्रेझेंटेशन. म्हणजे डिलिमिटेशनचा इंडियाच्या फेडरल स्ट्रक्चरवर आणि रिजनल रिप्रेझेंटेशनवर कशा पद्धतीनं परिणाम होतो. मग तुम्हाला काय करायचं, आता या ठिकाणी डायरेक्टिव्ह काय प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, क्रिटिकली अनालाइज. मग पॉझिटिव्ह पण त्या ठिकाणी तुम्हाला डायमेन्शन मेन्शन करायचे आणि निगेटिव्ह पण डायमेन्शन त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करायचे आहेत. ठीक आहे. आर्टिकलमध्ये मोस्टली निगेटिव्ह डायमेन्शन्स मेन्शन करण्यात आलेले आहेत. तर तुम्ही काय करू शकता, दुसरे जे काही पॉझिटिव्ह डायमेन्शन्स वगैरे असतील, म्हणजे रिप्रेझेंटेशन वाढवणं म्हणा किंवा प्रत्येक स्टेटला त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणं, तर अशा प्रकारचे जे काही पॉझिटिव्ह सपोर्टिंग पॉईंट्स आहेत विथ रिस्पेक्ट टू द डिलिमिटेशन्स तुम्ही काय करू शकता या ठिकाणी या आर्ग्युमेंटमध्ये प्रोव्हाइड करू शकता. सिमिलरली दुसरा जर क्वेश्चन बघितला तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण क्वेश्चन रीड करू शकतो, डिस्कस हाऊ पॉप्युलेशन बेस्ड डिलिमिटेशन कुड इम्पॅक्ट रिजनल रिप्रेझेंटेशन अँड इलेक्ट्रोल डेमोक्रेसी इन इंडिया. आता ह्या ठिकाणी डिलिमिटेशनची जी काही एक्सरसाइज आहे ना, तर ती फक्त काय की पॉप्युलेशन बेस वगैरे, मग त्या ठिकाणी दुसरे एखादे क्रायटेरिया वगैरे लावले जाऊ शकतात का. जसं तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट ज्या वेळेस इफेक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करत असेल, म्हणजे पॉझिटिव्हली त्यांनी जर इफेक्टिव्हली पॉलिसी इम्प्लिमेंट वगैरे केल्या असतील तर त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे दुसरे जे काही फॅक्टर्स वगैरे आहेत तर त्यामुळे सुद्धा म्हणजे डिलिमिटेशन करत असताना स्टेटचं फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक ग्रोथ म्हणा, त्यांचे जे काही सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी एज्युकेशनमध्ये किंवा हेल्थमध्ये कशा पद्धतीनं इंडिकेटर्स अचीव्ह केलेले आहेत, म्हणजे हायर स्टेटस त्यांनी अचीव्ह वगैरे केलेले, तर ते सुद्धा अशा प्रकारचे क्रायटेरिया सध्या गरज म्हणजे ती विचारात घेण्याची गरज वगैरे. तर तुम्ही काय करू शकता, ह्या आन्सरमध्ये अशा प्रकारचे आर्ग्युमेंट्स त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. ठीक आहे. शेवटी या ठिकाणी तुम्हाला कन्क्लुजन, एक्सपेक्टेड कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्ड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारच्या कन्क्लुजन म्हणजे क्वेश्चन्समध्ये कशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण म्हणजे डेमोक्रेसी आणि फेडरल स्टॅबिलिटीचं बॅलन्स त्या ठिकाणी मेंटेन करू शकतो. तर ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीनं डिसेंट्रलायझेशन आपण करू शकतो किंवा राज्यसभेचे जे काही रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये रिजनल रिप्रेझेंटेशन ते एकदम व्यवस्थितरित्या कशा पद्धतीनं मेन्शन्स किंवा प्रोव्हाइड करू शकतो. तर हे ह्या वे फॉरवर्डमध्ये सजेस्ट करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपला आर्टिकल जे काही डिस्कशन वगैरे आहे प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं त्याचा व्हिडिओचं एक्सप्लेनेशन आपल्याला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. याची जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. नक्की टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा, तुमच्या फ्रेंड्सला पण सजेस्ट करा आणि जे काही आपले डिफरंट इनिशिएटिव्ह वगैरे आहेत त्यांचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा. थँक्यू सो मच.